नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात BMW कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. थोड्याच वेळात त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच त्याला आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. वरळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहिर शहा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मिहिरचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार अपघात झाल्यानंतर मिहिर शहा हा वांद्रे परिसरात गाडी सोडून फरार झाला होता. त्यामुळे विरोधकांकडून राजेश शहा यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांची शिंदे गटाकडून हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. मात्र संजय शिरसाट यांनी राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी होण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळेल असे संजय शिरसाट यांनी म्हटले. वसंत मोरे आणि त्यांच्यासोबत जवळपास 16 जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत तात्यांचं स्वागत केलंय. शिवसेनेच्या बाहेर पक्षात कोणाला काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होऊन तुम्ही स्वगृही परत आला आहात. उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडल्याबद्दल आता तुम्हाला शिक्षा तरी झालीच पाहिजे असं मोरेंना म्हटलं. पुण्यात कित्येक पटींनी शिवसेना वाढवून पाहिजे अशी शिक्षा उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना दिली. शिक्षा शब्दाचा अर्थ जबाबदारी या अर्थाने घ्या असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात अँब्युलन्स घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून 3000 कोटींचे काम 10,000 कोटींवर नेले आहे. 30% वर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले. हा अँब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय? या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा अशा शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे देखील काढले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता येत्या 14 जुलैला दुपारी 1 वाजता बारामतीत अभूतपूर्व अशी जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक मजबूत करण्यासाठी अजित पवार हे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरू करणार आहेत. राज्यात या शैक्षणिक वर्षापासून 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने 50 MBBS विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिली आहे. तर उर्वरित 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सांगितले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. कठुआ येथे हा दहशतवादी हल्ला झाला असून यात 5 जण जखमीही झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी विदेशवारीला आहेत आणि इकडे जवान आपले शहीद होत आहेत. राजनाथ सिंग मागील अनेक वर्षांपासून एकच बोलतात की जशास तसं उत्तर देऊ. मोदी यांनी सगळ्यांवर उत्तर द्यावं अशी टीका त्यांनी केली. छत्रपती शिवरायांची वाघनखं भारतात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली. ही वाघनखं याची देही याची डोळा पाहता येईल म्हणून प्रत्येक जण आनंदून गेला होता. मात्र या वाघनखांवर एक मोठा दावा आता करण्यात आलाय. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय. ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहतील. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही, मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये असे वक्तव्य शरद पवारांनी केले.
भंडारा उपविभागांतर्गत भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या 48 पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया 2023 मध्ये राबवण्यात आली होती. मात्र यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शारदा बुधे यांच्यासह 10 उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं सोमवारी याचिकेतील प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्य सरकारला 1 आठवड्यात भरतीचा मूळ रेकॉर्ड आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस पाटील भरतीत गैरव्यवहार संबंधित निर्णय प्रक्रियेत नेमका काय निकाल येतो आणि दोषींवर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुका स्तरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. मात्र मनुष्यबळाअभावी सदस्य सचिव पद स्वीकारण्यास तहसीलदार नायब तहसीलदारांनी नकार दिलाय. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बाल कल्याण विभागाकडे अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.